जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूर तालुक्यामध्ये आलेली आहे। सध्या काल रात्री जे आहे ते पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरुली या ठिकाणी जे आहे ते संत तुकोबारायांच्या पालखीचा आहे तो जो मुक्काम होता। सकाळी जे पाहतोय की आपण की या पालखीच्या दर्शनासाठी जे आहे ते भाविकांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते रांग लागल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं महिलांसाठी जे आहे ते दर्शनासाठी वेगळी रांग व पुरुषांसाठी जे आहे ते वेगळी रांग जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। प्रशासनाच्या वतीने देखील चोख असा बंदोबस्त या ठिकाणी जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये जे आहे ते संत तुकोबा महाराजांची पालखी जी आहे ते आज वाखरी या ठिकाणी जे आहे ते मुक्कामी असणार आहे। थोड्या वेळामध्ये जे आहे ते ही पालखीचं प्रस्थान जे आहे ते पुढच्या दिशेवर असून बाजीराव विहिरी आहे त्या ठिकाणी जे आहे ते देखील या पालखीचे जे आहे ते उभा रिंगण सोहळा जो आहे तो देखील पार पडणार आहे। नक्कीच काल पाहतोय की आपण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते तुकोबांच्या पालखीचं देखील दर्शन घेतलं होतं। काल वाढदिवस जो आहे तो त्यांनी वारीमध्ये साजरा केलेला पाहायला मिळतं आणि थोड्या वेळामध्ये जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने जे आहे ही पालखी प्रस्थान करणार आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, पिराची कुरुली, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।